बघा आता काय आहे की ह्या 3 टर्म दिलेल्या आहे, ठीक आहे. लॉग ऑफ एक्स अपॉन पी क्यू मायनस आर, तर काय दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये क्यू मायनस आर इक्वल्स टू लॉग ऑफ वाय अपॉन क्यू इंटू आर मायनस पी इक्वल्स टू लॉग ऑफ झेड अपॉन आर इंटू पी मायनस क्यू. आता इक्वल्स टू काय कन्सिडर करू आपण, के कन्सिडर करू, काय के, ठीक आहे. मग बघा आता एक एक टर्म सेपरेट घ्यायची, म्हणून लॉग ऑफ एक्स अपॉन पी ब्रॅकेटमध्ये क्यू मायनस आर इक्वल्स टू के, आणि परत लॉग ऑफ वाय अपॉन क्यू मायनस क्यू ब्रॅकेटमध्ये आर मायनस पी इक्वल्स टू परत काय के, ठीक आहे. तसंच लॉग ऑफ झेड अपॉन आर मायनस पी मायनस क्यू इक्वल्स टू के, ठीक आहे. मग आता हा इकडे मल्टिप्लाय करायचं, मग काय होणार लॉग ऑफ एक्स इक्वल्स टू के इंटू पी ब्रॅकेटमध्ये क्यू मायनस आर, कॉमा तसंच लॉग वाय इक्वल्स टू के इंटू ब्रॅकेटमध्ये क्यू ब्रॅकेट परत आर मायनस पी ब्रॅकेट कंप्लीट, ठीक आहे, कॉमा लॉग ऑफ झेड इक्वल्स टू के इंटू आर पी मायनस क्यू, ठीक आहे. मग बघा आता इथं आपल्याला भेटलं लॉग एक्स, लॉग वाय, लॉग झेड. मग तिन्हीची काय करायची, ॲडिशन करायची. लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ झेड इक्वल्स टू, बघा आता इक्वल्स टू मध्ये काय आहे की के 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 इंटू ब्रॅकेटमध्ये, मग आपण याला के इंटू पी लिहू शकतो का, लिहू शकतो, ठीक आहे. बघा के इंटू पी ब्रॅकेटमध्ये क्यू मायनस आर प्लस के इंटू क्यू ब्रॅकेटमध्ये आर मायनस पी, त्याच्यानंतर ना प्लस के इंटू आर ब्रॅकेटमध्ये पी मायनस आर, ठीक आहे. मग आता तुम्ही काय करायचं, सगळ्यांमध्ये के काय करायचं, कॉमन काढायचं. मग बघा के जर कॉमन काढला आपण, तर ब्रॅकेटमध्ये काय येणार, हा पी इंटू क्यू येणार, ठीक आहे. पी इंटू क्यू, परत पी इंटू मायनस पी इंटू आर प्लस क्यू इंटू आर मायनस क्यू इंटू पी, ठीक आहे, प्लस आता इथं आर इंटू पी मायनस आर इंटू क्यू. मग बघा आता ब्रॅकेट कंप्लीट. मग इथं काय होणार, के ब्रॅकेटमध्ये बघा पी क्यू, आता इथं पी आर प्लस क्यू आर मायनस, आता इथं पी इकडनं लिहू, क्यू इकडनं लिहू, पी इंटू क्यू प्लस पी आधी लिहू नंतर आर लिहू, पी इंटू आर मायनस क्यू आधी नंतर आर, ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. मग बघा आता हा मायनस पी क्यू हा प्लस पी क्यू मायनस पी क्यू काय होणार, 0 होणार, ठीक आहे, कट होऊन जाणार. म्हणजे 1 - 1 काय होतं, 0 होतं. तसंच बघा हा पी क्यू आणि हा मायनस पी क्यू कट झाला, त्याच्यानंतर हा मायनस पी आर आणि इथला प्लस पी आर पण कट झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर हा क्यू आर आणि हा मायनस क्यू आर काय झाला, कट झाला. मग आपल्याला काय भेटलं, के इंटू ब्रॅकेटमध्ये 0, के इंटू ब्रॅकेटमध्ये काय भेटलं 0, म्हणजेच काय भेटलं आपल्याला, बघा मग नंतर ना लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ झेड इक्वल्स टू 0 भेटलं, काय भेटलं 0, ठीक आहे. मग पुढच्या पेजवरती घेऊ आपण. बघा लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ झेड इक्वल्स टू 0. मग बघा इथं प्रोडक्ट रूल अप्लाय करू आपण. प्रोडक्ट रूल अप्लाय केलं काय होईल, लॉग ऑफ एक्स वाय
झेड इक्वल्स टू 0. मग हा जो 0 याला असं लिहू शकतो का आपण 0 इक्वल्स टू लॉग ऑफ 1 ॲट बेस 1 लिहू शकतो. ठीक आहे. मग लिहा लॉग ऑफ एक्स वाय झेड इक्वल्स टू लॉग ऑफ 1 ॲट बेस 1. किंवा इथं तुम्ही लॉग ऑफ लॉग ऑफ 1 ॲट बेस 1 किंवा लॉग ॲट एनी बेस 1च राहतो. ठीक आहे. म्हणजे हा 1 नाही लिहिला तरी चालेल, कारण की लॉग 1 कोणत्या पण बेसला घ्या तो काय राहणार आहे 0च राहणार आहे. ठीक आहे. मग बघा इथं काही लॉगचा बेस दिलेला नाही, इथं पण बेस दिलेला नाही, म्हणजे इथं पण 10 आहे असं कन्सिडर करू, इथं पण 10 आहे असं कन्सिडर करू. ठीक आहे. मग आता ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी दोन्ही बाजूचा लॉग काय होणार कट होऊन जाणार. दोन्ही बाजूचा लॉग जर कट झाला तर खाली काय राहिलं एक्स इंटू वाय इंटू झेड इक्वल्स टू 1. हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. ठीक आहे. हे काय करायचं होतं आपल्याला प्रूफ करायचं होतं. बघा हे प्रूफ करायचं होतं आपल्याला. बघा इथं काय केलं आपण इक्वल्स टू के कन्सिडर केलं, मग केची टर्म सेपरेट केली, मग एक्स लॉग ऑफ एक्स इक्वल्स टू आपल्याला टर्म भेटली, नंतर लॉग ऑफ वाय लॉग ऑफ झेड 3 भेटले. तिघांची ॲडिशन केली, ॲडिशन केल्यानंतर ना आपल्याला यांचं मल्टिप्लिकेशन केलं ते सगळे कट झाले आणि के इंटू 0 आलं, म्हणजेच लॉग ऑफ एक्स प्लस वाय प्लस झेड, म्हणजेच लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड इक्वल्स टू किती भेटलं 0 भेटलं. 0 भेटल्यानंतर ना आपण काय केलं इथं लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ झेड इक्वल्स टू 0 प्रोडक्ट टूल अप्लाय केला. प्रोडक्ट टूलनुसार लॉग ऑफ एक्स वाय झेड इक्वल्स टू 0 आलं. मग लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस काय राहतं 0 राहतं, म्हणून आपण इथं समोर काय घेतलं लॉग 1 घेतलं. मग ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी दोन्ही बाजूने लॉग लॉग कट झालं आणि आपल्याला लॉग ऑफ एक्स वाय झेड